चलो मित्रांनो, 3 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ मी पोस्ट केला होता की भारतीय रेल्वेमध्ये मोठ्या नोकरीच्या संधी ज्या आहेत यावर्षी येणं अपेक्षित आहे। त्या दिवशी एक एएलपीचं शॉर्ट नोटिफिकेशन आलं होतं, त्यामुळे एएलपीचा व्हिडिओ बनवला होता की एएलपी नेमकं काय असतं, असिस्टंट लोको पायलटचं पद काय असतं, काय काम असतं, सिलेक्शन प्रोसेस वगैरे कशा पद्धतीने असते, तर त्याचं एक डिटेल नोटिफिकेशन जे हे आता आज पब्लिश झालं, कालच्या डेटला पब्लिश झालं। या नोटिफिकेशन बद्दल कंप्लीट माहिती जी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। ज्या विद्यार्थ्यांना रेल्वेसाठी प्रिपेअर करायचंय किंवा रेल्वेबद्दल आणखी जाणून घ्यायचंय त्यांनी सारथी एज्युकेशनचं टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल दोन्हीला सबस्क्राईब करून ठेवा, सो दॅट पुढचे येणारे अपडेटेड नोटिफिकेशन असतील किंवा या रिलेटेड जसं यानंतरचा पुढचा व्हिडिओ मी बनवणार आहे की फॉर्म कसा भरायचा, कारण नॉर्मली जे फॉर्म आपण आयबीपीएसचे भरतो, बँकिंगचे भरतो, सरळ सेवेचे भरतो, त्यापेक्षा याचा फॉर्म भरणं थोडं कंपॅरेटिव्हली किचकट प्रोसेस आहे। तयारी कशी करावी, कुठलं स्टडी मटेरियल वापरावं, यासाठी वेगवेगळे व्हिडिओजच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर येणार आहे। त्यामुळं दोन्ही टेलिग्राम आणि यूट्यूब दोन्ही ठिकाणी सारथी एज्युकेशनला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, सो दॅट पुढची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी तुम्हाला मिळत जाईल। असो, आता जे नोटिफिकेशन आलंय त्या नोटिफिकेशन मध्ये असिस्टंट लोको पायलट म्हणजे मी त्यावेळी जर सांगितलं होतं की ट्रेन चालवणे, ट्रेनचे ड्रायव्हर्स हे काम बऱ्यापैकी एएलपीचं असतं। तुम्ही नोटिफिकेशन मध्ये एक फोटो दिलाय बघा, एक लेडीज आणि एक जेंट्स दोघ जण आहेत, तर दोन्ही रेल्वे ट्रेन चालवताना तुम्हाला दिसत आहेत। इनफॅक्ट त्यामध्ये हे जे नोटिफिकेशन याची ऑनलाईन ऍप्लिकेशनची डेट जी आहे ही आजपासून म्हणजे 20 जानेवारी पासून ऑनलाईन ऍप्लिकेशन भरणं स्टार्ट झालंय आणि फेब्रुवारीमध्ये 20 फेब्रुवारीपर्यंत 19 फेब्रुवारीपर्यंत याची लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन आहे। म्हणजे हे 10 आणि पुढचे 20-19 जवळपास एक 30 दिवसांचा म्हणजे महिन्याभराचा कालखंडामध्ये तुम्हाला यासाठी अप्लाय करायचंय। जर तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला वाटलं काही फॉर्म भरताना काही चुकलंय, काही इन्फॉर्मेशन भरायची आहे, फॉर्म एडिट करायचं आहे, द डेट ऑफ मॉडिफिकेशन विंडो और करेक्शन ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे काय, तर तुम्ही ज्या फॉर्म भरलाय त्या फॉर्म मध्ये काही तुम्हाला मॉडिफिकेशन किंवा चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला 10 दिवसांची एक विंडो भेटणार आहे। त्या विंडोमध्ये तुम्ही फॉर्म भरू म्हणजे मॉडिफाय करू शकता। फॉर्म भरताना काही चुकलं तर पुन्हा फॉर्म भरू नका, पुन्हा फॉर्म भरलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल, तुम्हाला येणाऱ्या अपकमिंग एक्झाम मधून डिबार करण्यात येईल, इथपर्यंतची ऍक्शन रेल्वे घेऊ शकता असं मी नाही म्हणत, असं नोटिफिकेशन मध्ये दिले। त्यामुळे फॉर्म भरताना थोडी एक्स्ट्रा काळजी घ्या। हे जे नोटिफिकेशन, या नोटिफिकेशनच्या माध्यमातून किती जागा आहेत तर 5696 कुठे गेलं ते वॅकन्सीज, नंबर ऑफ वॅकन्सीज पुढे आहे, तर 5600 अराउंड जागा, 5600 प्लस जागांचं हे नोटिफिकेशन आहे। यासाठी एज लिमिट हे बघा 5696 जागा, यासाठी एज लिमिट जी आहे हा मी परवा दिवशी जो व्हिडिओ बनवला त्यात 18 ते 28 होतं। तुमच्या नशिबाने लकीली आता 18 ते 30 वर्षांपर्यंत फॉर्म तुम्ही भरू शकता, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं वय, ज्या उमेदवारांचं वय 18 ते 30 वर्षे अशी उमेदवार फॉर्म भरू शकतात। याबद्दल डिटेल समजून घेऊया की कोण कोण यासाठी एलिजिबल आहे, कोण कोण फॉर्म भरू शकतं। तर मी त्या दिवशी सांगितलं तो सेम क्रायटेरिया ॲज इट इज नवीन नोटिफिकेशन मध्ये पण आहे की जर तुमचं 10वी प्लस ITI झालंय, बघा मॅट्रिक्युलेशन ITI फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीज, कुठल्या ट्रेडमधून, कॉइल विंडर, त्यानंतर इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, फिटर, हीट इंजिन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मेकॅनिस्ट, मेकॅनिक डिझेल मोटर, मेकॅनिक मोटर व्हेकल, मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक रेडिओ अँड टीव्ही, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, टर्नर, वायरमन, म्हणजे ITI मध्ये ऑलमोस्ट जेवढे सगळे ट्रेड्स आहेत ते सगळे ट्रेड यात इन्क्लूड केलेले आहेत। त्यामुळे टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही, ऑलमोस्ट तुम्ही सगळे लोक एलिजिबल आहेत जर तुमचं 10वी आणि ITI झाला असेल। पण सर माझं 10वी आणि ITI नव्हता, माझं असं झालं की मी 10वी नंतर एक अप्रेंटिसशिप प्रोग्राम केला, अप्रेंटिसशिप कंप्लीट केलं, तर हो तुम्ही लोक सुद्धा एलिजिबल आहेत, कारण इथं म्हणताना ऑर म्हणलंय। बरं, सोबत माझं 10वी नंतर मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं होतं, डिप्लोमा, मग डिप्लोमावाले पण एलिजिबल आहेत, पण डिप्लोमा कुठले 3 इयर्स डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, म्हणजे माझं सिव्हिल मधून मेकॅनिकल झालंय, डिप्लोमा झालाय, नाही चालणार, माझं कम्प्युटर मधून डिप्लोमा झालाय, नाही चालणार। या 4 फील्ड ज्या आहेत कुठल्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, या 4 मधून तुमचं जर डिप्लोमा झालाय तर तुम्ही सुद्धा लोक एलिजिबल आहात। किंवा माझं डिप्लोमा नाही झालं, माझं 12वी नंतर डायरेक्टली मी डिग्री कंप्लीट केलं, तर या रिस्पेक्टिव्ह फील्डमधून जर तुमचं डिग्री असेल
या स्ट्रीम्स मधून जर तुमचं डिग्री कंप्लीट असेल तर तुम्ही लोक सुद्धा त्यासाठी एलिजिबल आहात. ठीक आहे, त्यामुळे भरपूर स्कोप आहे, भरपूर लोकांना अपॉर्च्युनिटी आहे. सर जागा थोडेसे कमी आहेत, हो जागा थोडेसे कमी आहेत, पण तुम्ही बघा मागच्या वर्षी जेव्हा ALPचं नोटिफिकेशन आलं होतं तेव्हा या जागा रिवाइज होऊन आल्या होत्या, म्हणजे वाढून आल्या होत्या. तर नॉर्मली नोटिफिकेशन जेव्हा येतं तेव्हा टेंटेटिव्ह वॅकेन्सीज असतात, बाय द टाइम याच्यामध्ये चेंज होऊ शकतो. असं सुद्धा नोटिफिकेशन मध्ये दिलंय की इन्क्रीज और डिक्रीज वॅकेन्सीज इट इज कम्प्लिटली डिपेंड ऑन ऑर्गनायझेशन किंवा RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. इनफॅक्ट रेल्वेवर डिपेंड असतं. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड हे परीक्षा घेणारा बोर्ड आहे, टेंटेटिव्ह वॅकेन्सीज डिक्लेअर करतं. बाय द टाइम जशा वॅकेन्सीज वाढतील कमी होतील त्या संदर्भात ते नोटिफिकेशन अपडेशन मध्ये येऊन जाईल, काळजी करू नका. बर सर नेमकं पात्रतेचे निकष काय? जसं मी सांगितलं वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष. 18 ते 30 वर्ष वयोमर्यादा आहे, पण जर मी ओबीसी कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल तर मला 33 वर्ष. जर मी SC किंवा ST ला बिलॉंग करत असेल तर मला 35 वर्ष. सर मी PWD कॅन्डिडेट आहे, मला 15 वर्ष एज एक्झम्पशनची लिमिट आहे. त्यामुळे नो प्रॉब्लेम ॲट ऑल, तुम्ही इथं फॉर्म भरू शकता, इथं तुमचं सिलेक्शन होईल. जरी तुम्ही 30 वर्षांपेक्षा जास्त आहे पण काही पर्टिक्युलर कॅटेगरीजला बिलॉंग करतात. जनरल EWS कॅटेगरीला मी बिलॉंग करतो सर, मग मात्र तुम्हाला 18 ते 30 वर्ष. मी कॅटेगरीत बिलॉंग करतो पण नॉन क्रिमिनल सेक्शन मध्ये येत नाही, माझं नॉन क्रिमिनल निघत नाही, माझं इन्कम सर्टिफिकेट इन्कम वडिलांचं जास्त आहे, मग तुम्ही जनरल मधूनच अप्लाय करावं. कारण नॉन क्रिमिनल जर निघत नसेल तर सेंट्रल ओबीसीचं नॉन क्रिमिनल निघणार नाही आणि त्या केसमध्ये तुम्हाला सेंट्रल ओबीसी मिळणार नाही, मिळूनही त्याचा फायदा तुम्हाला घेता येणार नाही. त्यामुळं तुम्ही जनरल मधून अप्लाय केलेलं कधीही बेटर. बरं पुढे सिलेक्शन प्रोसेस नेमकी काय? त्या दिवशी जे सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये सेम टू सेम सिलेक्शन प्रोसेस आहे. CBT1 CBT2 त्यानंतर कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट आणि फायनली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल. तर अशा पद्धतीने तुमची सिलेक्शन प्रोसेस असेल. CBT1 म्हणजे काय? कम्प्युटर बेस्ड टेस्ट. CBT2 म्हणजे काय? कम्प्युटर बेस्ड टेस्ट. कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे काय? या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या ऑलरेडी मी तशा एक्सप्लेन केलेल्या आहेत. कुठे एक्सप्लेन केल्यात? मागच्या व्हिडिओमध्ये. स्टिल पुन्हा एकदा शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतोय. त्यापूर्वी जर मला याला अप्लाय करायचे तर मी ऍप्लिकेशन फीस काय भरायची आहे? 500 रुपये फीस भरायची, ज्यातले 400 रुपये जे आहेत या आहेत बघा ऍप्लिकेशन फीस, आणि 100 रुपये जे तुम्ही इंटरनेट हँडलिंग चार्जेस म्हणा किंवा टॅक्सेस म्हणा. जर तुम्ही CBT1 दिली, जर तुम्ही CBT1 एक्झाम दिली तर त्या 500 रुपयातले 400 रुपये तुमचे रिफंड होऊन जातात. मग तुम्ही जेव्हा ऑनलाईन ऍप्लिकेशन भरताल तुम्हाला अकाउंट डिटेल्स विचारेल की तुम्हाला कुठल्या अकाउंटवर पैसे तुमचे वापस पाहिजे. त्यामुळे फॉर्म भरताना तुम्ही स्वतः फॉर्म भरा. एखाद्या नेट कॅफेकडून फॉर्म भरतायत तर असं व्हायला नको की त्यांनी स्वतःचे अकाउंट डिटेल्स टाकून घेतले आणि पैसे त्यांना रिफंड झाले. त्यामुळे फॉर्म भरताना तुम्ही अकाउंट डिटेल्स व्यवस्थित भरा, कारण जे 500 रुपये तुम्ही फीस भरणार आहे आणि 400 रुपये त्यातले रिफंड येणार आहे जर तुम्ही CBT1 देऊन वापस आलात तर जे लोक बघा इथं खाल्लेलं आहे, ओनली कॅन्डिडेट्स हू अटेंड CBT1 विल गेट अ रिफंड ऑफ देअर एक्झामिनेशन फी ॲज मेन्शन अबोव. मग जनरल कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल, ओबीसी कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल, EWS कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल तर मला 500 रुपये फीस भरायची आहे, त्यातले 400 रुपये माझे रिफंड होणार आहेत. ऑल कॅन्डिडेट्स हू बिलॉंग टू SC ST एक्स सर्व्हिसमन फिमेल ट्रान्सजेंडर. जनरल कॅटेगरीच्या फिमेल ला सुद्धा 250 रुपये फीस आहे, लक्षात ठेवा. ऑल फिमेल. जनरल कॅटेगरीचे मेल, EWS कॅटेगरीचे मेल, त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचे मेल यांना 500 रुपये फीस आहे. बाकी सगळ्यांसाठी 250 रुपये फीस आहे. इकडे बघा इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास EBC. क्वेश्चन टू द कॅन्डिडेट्स, EBC शुड नॉट बी कन्फ्युज विथ OBC और EWS. लक्षात घ्या, यात तुम्ही पण कन्फ्युज झाले असताल. इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस आणि EWS आणि OBC हा कम्प्लीट डिफरंट आहे. OBC साठी EWS साठी 500 रुपये फीस आहे, EBC साठी इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस साठी 250 रुपये फीस आहे. द फीस 250 शॅल बी रिफंडेड ड्यूली डिडक्टिंग बँक चार्जेस ॲज अ ॲप्लिकेशन ॲज ॲप्लिकेबल ऑन अपेअरिंग फर्स्ट स्टेज ऑफ CBT. म्हणजे हे तुमचे 250 रुपये रिफंड होणार आहेत. म्हणजे ॲज गुड ॲज तुम्हाला ही फ्री आहे, ही एक्झाम तुम्हाला फ्री आहे. बरं, यानंतर CBT1 नेमकी कशी असते त्या दिवशी सांगितलं होतं. मॅथ्स असतं, रिजनिंग असतं आणि GK असतं, सोबत जनरल करंट अफेअर्स. हे 4 विषय CBT1 मध्ये 20 क्वेश्चन 20 मार्क, 25 क्वेश्चन 25 मार्क करंट
जनरल सायन्स 20 क्वेश्चन 20 मार्क, करंट अफेअर्स 10 क्वेश्चन 10 मार्क, 75 क्वेश्चन 75 मार्कांची एक्झाम. जे लोक CBT 1 क्वालिफाय होतील, मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो क्वालिफाय करून CBT 2 ला जातील. CBT 2 ला जे लोक जातील त्यांच्यासाठी पुन्हा ते 4 विषय पार्ट. आता CBT 2 मध्ये जसं मी त्या दिवशी सांगितलं होतं, पार्ट ए आणि पार्ट बी दोन वेगवेगळे पार्ट आहे. पार्ट ए मध्ये काय असेल ते 4 विषय जे CBT 1 मध्ये दिले, 100 मार्कांना 100 क्वेश्चन, आता हे मिक्स असतील. त्यानंतर CBT 2 मध्ये पार्ट बी जो आहे त्यात रिलिव्हंट ट्रेड, म्हणजे जसं ज्या ट्रेडमधून तुम्ही अप्लाय करतायत त्या ट्रेडमधून तुम्हाला त्या ट्रेडची परीक्षा द्यायची आहे, ज्यात 75 क्वेश्चन आहे आणि ही टेस्ट क्वालिफाईंग असेल. ही तुम्हाला फक्त मिनिमम 35% मार्क मिळवायचे. मग 75चे 35% म्हणजे अराउंड 22.5 आणि जवळपास ते एक 23-24 मार्क तुम्ही मिळवले की तुम्ही क्वालिफाय होणार. हा जो स्कोअर आहे क्वालिफाईंग वाला तो तुमचा कुठेही कन्सिडर होणार नाही. तुमचं फायनल सिलेक्शन कशाच्या बेसिसवर असेल, तर तुमचं फायनल सिलेक्शन जे आहे इधर क्या ये फायनल सिलेक्शन यात 70% वेटेज असेल CBT 2 मधला पार्ट ए चं, आणि कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्टचं 30% वेटेज असेल. म्हणजे जर तुम्हाला फायनल सिलेक्शन मिळवायचे तर ते जे 100 मार्क आहेत कोणते CBT 2 मधले पार्ट ए, कोणते कोणते मॅथ, रिझनिंग, GK आणि करंट अफेअर्सचे ते 100 मार्क, ते 100 ला 70 मध्ये कन्वर्ट करण्यात येईल आणि कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्टला 30 मध्ये कन्वर्ट करण्यात येईल. कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट बद्दल पण सांगतो. सर मला CBT 2 द्यायची आहे, मी CBT 2 दिली तर माझं कुठलं ट्रेड असल्यावर मला कोणता रिलिव्हंट ट्रेडमध्ये एक्झाम द्यावी लागेल, किंवा कोणता पार्ट 2 मध्ये माझा जो ॲप्टिट्यूड टेस्ट आहे किंवा प्रोफेशनल नॉलेज आहे ती नेमकी कशी असेल. तर बघा, जर तुमचं हे असं सिलेक्शन असेल तर तुम्हाला या ट्रेडसाठी तुम्हाला पार्ट बी देता येईल, ट्रेड ऑर सब्जेक्ट ऑफ चॉईस. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालंय तर मी इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, वायरमन या वेगवेगळ्या ट्रेडमधून देऊ शकतो. हा चार्ट जो आहे या चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या, सो दॅट तुमचं क्वालिफिकेशन काय आणि तुम्हाला कुठला ट्रेड देता येईल याच्याबद्दल क्लिअरिटी होऊन जाईल, कुठल्या ट्रेडमधून तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. आता CBT 1 झालं, CBT 2 झालं. CBT 2 मध्ये पण कोणत्या ट्रेडवाल्यांना कोणती परीक्षा द्यायची, किंवा कोणत्या क्वालिफाय झालेल्या लोकांना काय कोणता ट्रेड निवडायचा आहे याचे ऑप्शन्स मागच्या चार्टमध्ये सांगितले. शेवटचा पार्ट CBT 1 CBT 2 नंतर CBT 2 मध्ये तुम्ही क्वालिफाय झाला की तुम्हाला विचारणार कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट. त्याच्यामध्ये या 4 गोष्टींच्या टेस्ट होणार: मेमरी बेस्ड टेस्ट, मेमरी टेस्ट, फॉलोइंग डायरेक्शन टेस्ट, डेप्थ परसेप्शन, कॉन्सन्ट्रेशन, परसेप्च्युअल, स्पीड टेस्ट. आता हे या ज्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत याला बॅटरीज म्हणतात. त्याच्यामध्ये या नेमक्या काय भानगडे, जेव्हा तुम्ही एखाद्या गाडीचे ड्रायव्हिंग करता तुम्हाला प्रत्येक गोष्टी तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, मेमरी चांगली पाहिजे, कलर ब्लाइंडनेसचा इश्यू असतो. या सगळ्या टेस्ट ज्या आहेत या माध्यमातून होतात. ही टेस्टचं वेटेज 30% आहे ऍक्च्युअल फायनल सिलेक्शनला. इथं तुम्हाला प्रत्येक टेस्टमध्ये 100 पैकी 42 मार्क मिळवणं कंपल्सरी असतं. प्रत्येक टेस्ट 42 100 म्हणजे 500 मार्कांची एक्झाम. तर प्रत्येक टेस्टमध्ये सेक्शनल कट ऑफ आहे कितीचा, 42चा. ऍक्च्युअली CBT 2 मध्ये CBT 1 मध्ये सेक्शनल कट ऑफ नाहीये, पण इकडे सेक्शनल कट ऑफ आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तर हे वाला पार्ट मग याला 30% मध्ये कन्वर्ट करण्यात येतं. बाकी हे जे ही फार एक्झाम इझी असते आणि हा शेवटचा मुद्दा आहे, यावर आपण वेगळं गायडन्स सेशन पण घेऊ जे लोक यासाठी क्वालिफाय होतील. बरं, आता कॉमन डाऊट्स जर म्हणलं की मुलांच्या मनात काय काय डाऊट्स या रिलेटेड येऊ शकतात ते मी डाऊट घेण्याचा प्रयत्न करतोय. या व्यतिरिक्त काही डाऊट असतील तर मी तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक देतोय, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती आहे. त्या रिलेटेड तुम्हाला काही डाऊट विचारले तर गुगल फॉर्म भरा, त्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ती माहिती मी पोहोचवेल. बरं, जर मला असं वाटलं की गुगल फॉर्मच्या माध्यमातून चांगले जेन्युइन डाऊट्स या विषयावर बोलणं आवश्यक आहे तर मी स्पेशल त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा बनवून टाकेल, काळजी करू नका. त्यामुळे गुगल फॉर्म भरून द्या. मल्टिपल ऍप्लिकेशन, सगळ्यात पहिल्यांदा तर मुद्दा येतो की सर याला निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर हो निगेटिव्ह मार्किंग आहे. कितीची निगेटिव्ह मार्किंग आहे, तर याला आहे बघा निगेटिव्ह मार्किंग 1/3. निगेटिव्ह मार्किंग 3 प्रश्न चुकलं तर 1 मार्क मायनस होईल, अशी 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. सेक्शनल कट ऑफ आहे का, नाही. CBT 1 CBT 2 ला सेक्शनल कट ऑफ नाहीये, पण त्याची मी तुम्हाला सांगितलं कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट त्याच्यामध्ये मात्र सेक्शनल कट ऑफ आहे. मल्टिपल ऍप्लिकेशन भरता येतील का, नाही. तुम्ही कुठल्याही एकाच RRB मध्ये अप्लाय करू शकतात, कुठल्याही एका RRB मध्ये. किती RRBs आहेत, जसं महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपण मुंबई RRBs मध्ये येतो नॉर्मली.
मग ते मुंबई RRB मध्ये 3 रिजन आहेत, 3 डिव्हिजन आहेत, 3 झोन आहेत. एक सिकंदराबाद झोन आहे, त्यानंतर एक सेंट्रल झोन आहे, त्यानंतर एक मुंबई झोन आहे, वेस्टर्न झोन ज्याला आपण म्हणतो. त्याच्याबद्दल कुठून अप्लाय करायचं, का अप्लाय करायचं, त्याच्याबद्दलचा एक वेगळा व्हिडिओ मी टाकणार आहे. सध्या तरी एवढंच सांगतोय की मल्टिपल ऍप्लिकेशन करता येतात का, म्हणजे मी वेगवेगळे RRBजला अप्लाय करू शकतो का, नाही. जर तुम्ही तसं केलं तुमचे सगळे फॉर्म रिजेक्ट होतील असं माझं नाही, RRBचं म्हणणं आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा मीडियम ऑफ एक्झामिनेशन. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं 12 वेगवेगळ्या लँग्वेजेस मधून परीक्षा देता येते. CBT 1 CBT 2 तुम्ही मराठीत, हिंदीत, उर्दूत, इंग्लिशमध्ये या वेगवेगळ्या अशा 12 लँग्वेजेस आहेत. महाराष्ट्रातल्या मुलांसाठी कम्फर्टेबल जर म्हणलं तर उर्दू आहे, हिंदी आहे, मराठी आहे, या तिन्ही लँग्वेज मधून तुम्ही एक्झाम देऊ शकता. तुम्ही डिसाईड करा तुम्हाला कुठले एक्झाम म्हणून द्यायचे. इंग्लिश मधून सुद्धा देऊ शकतात. बरं, त्यानंतर चान्सेस ऑफ रिजेक्शन ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म, याच्याबद्दल एक वेगळा क्लॉज त्यांनी दिला, याच्याबद्दल पुढे डिस्कस करतो. कारण तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो जर तुम्ही मल्टिपल ऍप्लिकेशन केले. आणि अजून कुठल्या याच्यामध्ये सर डिफिकल्टी लेवल ऑफ एक्झाम कशी असते, एकदम इझी लेवल असते, इझी टू मॉडरेट. बँकिंगच्या प्रीच्या पेक्षाही खालची लेवलची एक्झाम असते. तुम्ही अज्युम करा बँक प्री. सर नेमका अभ्यास कसा करावा, यासाठी मी एक स्पेशल वेगळा व्हिडिओ बनवून टाकेल. स्टडी मटेरियल कोणतं वापरावं, या दोन्हीसाठी एक कंबाईन व्हिडिओ टाकेल. अभ्यास काय करावा, कुठून करावा, कसा करावा, सोर्सेस काय वापरावे, कोणते बुक्स घ्यावे, कोणते ऑनलाईन टेस्ट द्याव्यात, या संदर्भात वेगळा व्हिडिओ जो आहे हा डेफिनेटली बनवून टाकेल. बरं, अजून एक दोन महत्त्वाच्या गोष्टी, जसं कुणाचे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतात. मल्टिपल ऍप्लिकेशन टू डिफरंट RRBs और सेम RRB. In such case, all the application will be rejected summarily, and such candidates will be debarred from all future RRBs and RRCs exams. कैसा है भैया, रिस्की आहे. मल्टिपल ऍप्लिकेशन जर तुम्ही केलात तर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतात. पण सर फॉर्म भरताना जर चूक झाली तर टेन्शन घेऊ नका, शेवटी मॉडिफिकेशनला स्कोप आहे. RRB मध्ये हा स्कोप आहे, डबल फॉर्म भरायची गरज नाही. नंतर चूक झाली नंतर तुम्ही मॉडिफिकेशन करू शकता. 10 दिवसांची मॉडिफिकेशन विंडो ओपन होईल. इनव्हॅलिड फोटो प्रॉपर साईज मध्ये नसेल, सिग्नेचर प्रॉपर साईज मध्ये नसेल, फोटोग्राफ, तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. म्हणून म्हणतोय की वेगळा व्हिडिओ बनवून टाकतोय ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करायचं त्यासाठी. इनव्हॅलिड सिग्नेचर वेगळा व्हिडिओ बनवून टाकतोय, त्यामुळे तो व्हिडिओ व्यवस्थित बघा. कॅन्डिडेट्स नेम अपेअरिंग ए डिबार्ड लिस्ट. अगोदर तुम्ही एखाद्या लिस्टमध्ये डिबार्ड लिस्टमध्ये जर असाल तर हा पण फॉर्म रिजेक्ट होईल. किंवा एनी अदर इरेग्युलॅरिटी म्हणजे काही ऑलरेडी तुम्ही माती खाऊन बसलेत त्या केसमध्ये होऊ शकतो ऑनलाईन ऍप्लिकेशन रिजेक्ट. मीडियम ऑफ एक्झामिनेशन, मी जसं आत्ता बोललो तुम्हाला की कोणकोणत्या फॉर्म लँग्वेजमधून परीक्षा देता येईल. आसामी, बेंगोली, गुजराती, कन्नडा, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, ओडिसा, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू एवढ्या वेगवेगळ्या 12 लँग्वेजेस मधून तुम्हाला परीक्षा देता येईल असं माझं नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. CBT 1 पण CBT 2 पण. बरं, क्वेश्चन विल बी डिस्प्लेड इन द लँग्वेज ऑप्टेन इन इंग्लिश. बघा मस्ट चूज their medium of examination from any among those who listed in online application form. CBT 1 and 2 questions will be displayed in the languages opted in the English. Opted and in English म्हणजे दोन लँग्वेजेस मध्ये दिसणार, इंग्लिश आणि तुम्ही जी लँग्वेज चूज केली ती. However, CBAT computer based aptitude test will be displayed in only English आणि हिंदी. आणि जी CBAT एक्झाम आहे, जे 5 बॅटरीज मी तुम्हाला सांगितल्या ते इंग्लिश आणि हिंदी मध्येच होणार. तर अशा पद्धतीने होतं. बाकी मी सांगतोय पुन्हा, हाऊ टू अप्लाय, फॉर्म कसा भरावा, ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करावं, स्पेशल व्हिडिओ ऑन हाऊ टू अप्लाय ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर RRB ALP याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवून टाकेल. त्यासाठी काय करायचंय, यूट्यूब आणि टेलिग्रामला सबस्क्राईब करून ठेवा. सार्थ एज्युकेशनचं टेलिग्राम चॅनल आणि सार्थ एज्युकेशनचं यूट्यूब चॅनल. बाकी पुढचा मुद्दा असा आहे की जर तुम्हाला असं वाटलं की सर याच्या रिलेटेड मला काही डाऊट्स आहेत है ना, मला याच्या रिलेटेड काही डाऊट्स आहेत जे पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही क्लिअर करा सर. जर असं तुम्हाला काय वाटलं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली आहे, त्या गुगल फॉर्मच्या लिंकवर जा, क्लिक करा, ओपन करा, फॉर्म भरा, माहिती माझ्यापर्यंत पोहोचेल. त्याच्या रिलेटेड काही डाऊट्स असले मी पर्सनली पण सांगेल आणि व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगेल. ठीक आहे. बाकी पुढच्या अपडेटसाठी काय करायचंय, सारथी एज्युकेशन SAARTHI यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. ठीक आहे. बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयाच.